आज मी माझ्या या पांढऱ्या थर्मसमध्ये नाही तर या दुसऱ्याकडनं घेतलेल्या काळ्या थर्मसमध्ये चहा विकाले. चला सांगतो का. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. मी आहे तुमचा चहावाला ब्लॉगर. तर मला सकाळ सकाळी 50 कप चहाचं ऑर्डर आलं. आज त्यांच्या घराचं ओपनिंग होतं आणि सकाळी त्यांना लवकर चहा व्हायला होतं, त्यामुळे पप्पाने घेतलो आणि पट्ट दिशे निघालो. पण तिथं पोहोचल्यानंतर मला एक्झॅक्टली रस्ता कळत नव्हता कुठं जायचं, म्हणून त्या भैयाला फोन लावलो आणि त्यांच्या घरापर्यंत पोहोचलो. तिथं पोहोचल्यानंतर त्यांनी सांगितलं की मकसूद भाई यांच्या घराचं ओपनिंग आहे आणि मी त्यांना शुभेच्छा दिलो आणि सगळ्यांच्या द्यायला सुरू केलो. आता मी तर म्हणत होतो एवढेच लोक कसं काय, तर त्यांनी म्हणले की अजून त्याचे लोक आलेत, मला थांबायला लागेल. पण मी त्यांना सांगितलं की मला बाजारात गिरायक आहेत, मी इथं थांबू शकत नाही, पण माझं थर्मस मी इथं ठेवून जातो, तुमची लोक आल्यानंतर त्यांना चहा देऊन घ्या आणि चहा संपल्यानंतर मी थर्मस घेऊन जातो. त्यांनी पण ठीक आहे म्हणले त्या गोष्टीवरती, त्यामुळे पप्पांसोबत निघालो दूध घ्यायला. आता पांढरं थर्मस तर तिकडे ठेवले, त्यामुळे दुसऱ्या चहावाल्याकडनं मी काळा थर्मस घेऊन आलो आणि त्यात गरमागरम चहा करून आपल्या सगळ्या कस्टमरना चहा द्यायला सुरू केलो. 2 तासानंतर मला त्यांचा फोन आला की बाबा चहा संपलाय, तू थर्मस घेऊन जाऊ शकतो. तर भावाला घेतलो आणि थर्मस आणायला निघालो आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितले थर्मस त्यांच्या जुन्या घरापाशी आहे. तर त्यांच्यासोबत आम्ही तिथे पोहोचलो आणि थर्मस घेतलो आणि घरी निघालो आणि दोन्ही थर्मस आता घरी आले. भाऊ ना, आजच्या दिवसात मला हे कळलं की लोकांवरती विश्वास ठेवायला पाहिजे. माझ्याकडे हे एकच थर्मस आहे, अगर ह्याला काय झालं असतं तर माझं पूर्ण चहा विकायचं थांबलं असतं, त्यामुळे माझ्यासाठी ते बहुमोलाचं आहे. पण मी त्यांच्यावर विश्वास ठेवलं आणि त्यांनी जसं थर्मस घेतलेलं तसंच मला परत पण केलं. आणि भाऊ तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही काय शिकला या गोष्टीनं मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि इथपर्यंत आला असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.